लोटस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतल्या बी विंग मध्ये जाऊन भेटूया पुढच्या महिन्यात. अरे नमस्कार. ठीक आहे. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव रेश्मा रवींद्र जगताप. लग्नाच्या आधी रेश्मा हनुमंत वराडकर. हे माझे मिस्टर रवींद्र जगताप. नमस्कार. ही माझी मुलगी आयुषी जगताप. या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही जाऊबाई. हे माझे वडील. नमस्कार. ही आई. ही माझी बहीण. ही बहिणीची मुलगी माझी भाची. नमस्कार. ही हा दीर माझा 2 नंबर आणि ही नणंद आणि हे आमचे सगळे लोटसवासी. सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. वहिनी माहेरी कोण कोण असतं? माहेरी माझे आई वडील असतात आणि माझे भाऊ दोन्ही सेपरेट राहतात. आणि मग लग्न कुठे ठरलं? लग्न आमचं लव्ह मॅरेज आहे. कसं काय? माझे मिस्टर म्हाडा ऑफिसमध्ये जॉब करतात. तर मी LIC एजंट आहे. तर मी हाऊसिंग लोन सुद्धा करते. तर तिथे म्हाडा ऑफिसमध्ये त्यांनी मला पाहिलं आणि मग तिथे ओळख झाली. मग घरी काय म्हणाले? घरी हो म्हणाले. थोडा जातीचा प्रॉब्लेम होता पण नंतर सगळे सर्व्हिस बघून हो म्हणाले. म्हणजे त्यांचा गव्हर्नमेंट सर्व्हंट जॉब आहे ना. लग्नानंतर डोळ्यात कधी पाणी आलं का? तसं बऱ्याच वेळा आलं. भांडणं झालं की होतं. मिस्टरांबरोबर? हो. की सासू बरोबर? नाही, सासूंबरोबर असं नाही होत. मिस्टरांबरोबरच होतं जास्त. हां. कुणाचा स्वभाव खटकतो? कधी कधी सासऱ्यांचा खटक. हो का? कधी चांगले बोलतात कधी त्यांच्या मूडवर असतं. हो का? चिडतात तुमच्यावर? चिडत नाही. असं कधी बोलतात टोचून मग ते बरं वाटत नाही मला. असं वहिनी तुमचं असं म्हणणं आहे की घरात सासूबाई आहेत, सासरे आहेत, मुलगा आहे, काय असेल ते थेट बोलावं, आडून कोणी बोलू नये. हा बरोबर. मिस्टरांच्या स्वभावातली कुठली गोष्ट आवडत नाही तुम्हाला? त्यांचं ते सारखं पिकनिकला जाणं मला आवडत नाही. त्यांचे सारखे 3 ग्रुप आहेत. 3ही ग्रुपमध्ये त्यांची पिकनिक चालू असते. काय सांगता? सारखी पिकनिक. म्हणजे आमच्या सोसायटीतले बोलतात होतं की वहिनी तुम्ही काय बॅग तयार करूनच ठेवली आहे का त्यांची? हो. थांबा विचारूया. हे बोलवा. नमस्कार. वहिनींना खूप वेळ देता, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? कामानंतर वेळ देतोच ना इकडे. नाही बरोबर आहे. आणि कुठे जायचं असेल तर एकटे जात नाही तर वहिनीला घेऊनच जाता. जातो घेऊन. तुम्हाला मित्रपरिवार भरपूर असेल? हो आहे ना. आहे. मग वर्षातून एकदा तरी असा योग येतो का कुठे पिकनिकला जायचं? एकट्याने का दोघांनी? नाही मित्रांनी. येतो ना खूपदा. बहिणीला घरी ठेवून? खूपदा येतो. खूपदा येतो म्हणजे? म्हणजे हा ग्रुप 3 ग्रुप आहे. 3 ग्रुप बरोबर पिकनिक होतेच. काय सांगता? प्लस फॅमिली बरोबर असतातच. एक दोन पिकनिक असतात वर्षातच. वहिनी तुमचं काय म्हणणं आहे? असं फॅमिली पिकनिक 2 असतात. एक 2 दिवाळीच्या सुट्टीत आणि मे महिन्यात. या 2 संपल्या की मग यांचं चालू असतं. तुम्ही तुमचा आनंद उपभोगा. गप्पा आणि चर्चा होती आणि या चर्चेमध्ये फक्त एवढंच आहे की घर दोघांचं असतं. त्यामुळे दोघांनी मिळून घराचा विचार करणं गरजेचं आहे. वहिनींच्या स्वभावातला कोणता स्वभाव खटकतो? राग. म्हणजे फटकन राग येतो एखाद्या गोष्टीबद्दल. मग राग आला की लगेच बोलतात की गप्प राहतात? नाही बोलतात ना. त्यांचे स्वभाव कसे आहेत? आईबाबांचे? आईबाबांचे स्वभाव ठीक आहे तसे. शांत आहेत. ते नाही कोण बोलत? नाही. बाबा कधी चिडत नाही? नाही. तुमच्यावर कधीच नाही? नाही. सुनेला कधीच नाही? नाही. सुनीला पण नाही. सुनेवरती रागवतच नाहीत ते? मग कसलं नातं? आता ते सुनच सांगेल. कधी रागवले असतील तर मला माहिती. कधीतरी असे चिडले तर. कधी चिडले? कधीतरी. पण ह्यांचा राग तुमच्यावर निघाला नाही कधीच? माझ्यावरच निघतो ना. प्रश्न विचारतो आता लक्षात येईल. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. घरातल्या भिंतीवर फ्रेम मध्ये किती व्यक्ती आहेत? 2 जण आहेत. म्हणजे वहिनी घराकडे लक्ष आहे. कळलं? अभिनंदन. उत्तर बरोबर आलं. मिस्टरांच्या हातातलं ब्रेसलेट वहिनी तुम्ही सांगा कुठून घेतलेलं आहे? हे काय ते तिरुपतीवरून. अभिनंदन. दुसरं उत्तर बरोबर आलं. आणि तुम्ही सांगा वहिनींच्या हातातल्या 4 बांगड्या किती तोळ्याच्या आहेत? सांगा. 4 तोळा. 4 तोळ्याचे. बेल वाजवलं आणि त्याच वेळेला उत्तर दिलं. अभिनंदन. उत्तर बरोबर आलं. आता ही म्हण पूर्ण करायची तू. ऊस गोड लागला
म्हणून मुळापासून खाऊ नयेत, असंच काय ना. ऊस गोड लागला म्हणून म्हणून मुळापासून खाऊ नये, मुळासकट मुळासकट खाऊ नये. अभिनंदन वहिनी. हे 1 2 3 4 5 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. चला भेटूया यांच्या परिवारात. नमस्कार. नमस्कार. सासरेभाऊ नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. सासूबाई नमस्कार. काय सांगणार सुनेबद्दल आज? मग आजच्या पुरतं नाही, सुनेबद्दल सांगायचं झालं तर काय सांगणार? काय प्रेमळ आहे, व्यवस्थित आहे, सगळं माणूस मिळून आहे. माणूस मिळून आहे. वा आणि छान. व्यवस्थित. वा वा. तुमचं काय म्हणणं आहे सासरेबुवा? सगळं आनंद सुखात आहे. सुखात आहे. हो ते व्यवस्थित. एकदम मस्त. हा. आणि बघा, आपण नेहमी म्हणत असतो की होम मिनिस्टरचा कॅमेरा घरात येऊन जातो आणि बघितलं तर त्या घरातल्या वहिनीकडे बघायचा दृष्टिकोन समाजाचा आणि घराचा बदललेला असतो. तर वहिनी, कसं वाटतंय आता तुम्हाला? माझं खूप स्वप्न होतं की होम मिनिस्टर मध्ये भाग घ्यायचं. म्हणजे मी बराच वेळ SMS वगैरे करून अगदी थकलेली. थकलेलात? हो, बरं. थकलेली. आणि तुम्हाला भेटायचं खूप स्वप्न, म्हणजे 2-3 दिवस मी स्वप्नातच तुम्हाला बघते. अजूनही मला खरं वाटत नाहीये. या ही माझी जाऊबाई आहे. जाऊबाई. हा. जाऊबाईंच्या डोळ्यात आनंद अश्रू हो, दिसायला हो. लागलेले. काय वाटतं जाऊबाई, काय सांगणार तुमच्या या जाऊबद्दल? मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. म्हणून तुम्ही डोळ्यातून व्यक्त करताय, आम्ही बघतोय. हो. तुमचं बाहेर कुठलं? माझं माहेर करी रोडला. करी रोडला. छान गप्पा, छान वातावरण. बरं वहिनी, मला सांगा की आता या ठिकाणी या प्रसंगी म्हणजे मला असंच वाटतं की खूप आता काळ बदललेला आहे. बदलत्या काळाप्रमाणे माणसाने बदललं पाहिजे आणि जुन्या ज्या रूढी परंपरा यांचं पालन करत करत माणसाने माणसावर, माणसाकडे बघून माणसाप्रमाणे प्रेम केलं पाहिजे. बरोबर वहिनी? हो. तुमच्या मनातलं वाक्य ते ओळखतात का? हो. बरं वहिनी, तर आता ते मनातलं वाक्य आणि बघूया अचूक मिस्टर ओळखतात का? परत पालच. परत पाल. पाल. माझ्या स्वप्नात हा. मला पाल. लहानपणापासून पालीची भीती वाटते. काल झोपताना दिसले. सोप्यावर. हा. बाळ झोपलं खुर्चीवर. खुर्चीवर पाल दिसली. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. अभिनंदन.